माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता आणि तो आठवड्यातून ऑलमोस्ट 3 वेळा मॅगी घेऊन येत. एक आठवडा मी लक्ष दिलं, नेक्स्ट आठवड्यात मी ठरवलं की नाही आता आपण ह्याला बोलायचं. सो मी नेक्स्ट वीक मंडेला तो मॅगी घेऊन आला. तर मी त्याला म्हणलं की आज पण डब्यात तू मॅगी आणलीस का बरं? तो काहीच बोलला नाही, एकदम शांत राहिला. मी त्याला खूप ओरडले अख्ख्या वर्गासमोर, जे मी कधीच करत नाही, पण त्यावेळी मला ते करणं गरजेचं होतं. सो मी त्याला खूप ओरडले आणि ते ओरडल्यानंतर मला वाटलं हा रडेल, पण तो अजिबात रडला नाही, जे माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं ठीक आहे, आजच्या दिवस तू टिफिन खा आणि आता मात्र मॅगी आणायची नाही. त्याने टिफिन शांतपणे खाल्ला आणि तो हँडवॉश करून आला. हँडवॉश करून आल्यावरती मी त्याला सहज जवळ बोलवलं, फक्त त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला म्हणलं की का बरं तू मॅगी घेऊन येतोस? जेव्हा मी त्याला प्रेमाने विचारलं तेव्हा तो खूप रडायला लागला. आणि मग मला असं झालं एक मिनिट की आता जेव्हा मी याला खूप ओरडले तेव्हा हा अजिबात रडला नाही, आणि आता मी त्याला जर प्रेमाने विचारतेय तर हा रडायला लागला. तर मला प्रश्न पडला की बापरे, ह्या मुलांशी कसं वागायचं. सो मी त्याला विचारलं की का बरं रोज मॅगी घेऊन येतो तू? मॅगी इज नॉट अलाउड, तुलाही माहितीये. तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं त्याच्यानंतर माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला की येस, वी कॅनॉट लेबल एनीबडी. मी जेव्हा त्याच्याशी विचारलं की असं का, तेव्हा तो म्हणला की मॅम, मी, माझी आई आणि माझी आजी तिघच राहतो. आमचे बाबा आमच्यासोबत राहत नाही. आणि माझी आई रोज सकाळी लवकर ऑफिसला जाते, कारण तिला ट्रॅव्हल करावं लागतं, मे बी बाय बस, बाय ट्रेन, वॉट एव्हर. आणि रात्री पण ती उशिरा येते. मग मी आणि आजीच असतो. मग कधी कधी आजीला खूप कंटाळा येतो आणि मग ती मला मॅगी देते. आता ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा त्यांनी त्याचं आन्सर केलं, माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की मी त्याला ओरडू की नको ओरडू. सो त्या मोमेंटला मला असं जाणवलं की ऍक्च्युली आपण समोरच्याला लेबल नाही करू शकत. फक्त त्यांनी मॅगी आणले म्हणजे तो खूपच स्पॉइल्ड चाइल्ड असेल, किंवा हा ऐकतच नसेल, हा मस्तीखोरच असेल, हा घरी हट्टीच असेल. इट्स नॉट लाईक दॅट. त्याच्या मागे वेगळं रिझनही असू शकतं. सो असे सगळेजण इन्क्लुडिंग मी जे लेबल करत आहेत किंवा एखाद्या सीनवरून, एखाद्या इन्सिडेंट वरून जर समोरच्याला जज केलं जाते, डोंट डू दिस.